नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या मतभेद दिसतात. ठाकरे गटानं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आणि तो परस्पर जाहीर केला असा आक्षेप काँग्रेसनं आता घेतलाय. ठाकरे गटानं आज दुपारी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली, पण या अगोदर कोणतीही चर्चा केली नव्हती असं काँग्रेसचं म्हणणं आहे. खुद्द उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असते तर आमचा पाठिंबा होता, पण त्यांच्या व्यतिरिक्त कोणी उमेदवार असेल तर चर्चा अपेक्षित होती तसं बोलणं देखील झालं होतं अशी भूमिका काँग्रेसनं मांडली आहे. यानंतर ठाकरे गटानं सारवासारव करण्याचा काहीसा प्रयत्न केलाय. कुणाला आक्षेप असेल तर चर्चेनं विषय सोडवू अशा ठरलेल्या धाटणीचे बाईट्स ठाकरे गटातून यायला सुरुवात झाली. काँग्रेस दानवेंची उमेदवारी आता मान्य करणार की स्वतःचा उमेदवार देणार याकडे आता लक्ष आहे. आता अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात. मला याच्यापूर्वीची कोणती कल्पना म्हणजे मला आज सकाळपर्यंत कोणती माहिती नव्हती. मला आता दुपारी तासाभरापूर्वी ही बातमी कळालेली आहे आणि मला असं वाटतं मी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो, सगळ्या नेत्यांचं पण. कारण सगळ्यांचा आग्रह माझ्या असेल, सगळ्यांचा आग्रह माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सभागृहात असावं, परिषदेत जावं अशी भूमिका असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि महाविकास आघाडीने सगळ्यांशी चर्चा करून माझी उमेदवारीची घोषणा केली. मला असं वाटतं मी निश्चित पक्षाचा तर ऋणीच राहील. उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं, पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर ते आम्हालाही योग्य वाटत नाही. तुम्ही चर्चेतून मार्ग काढावा, चर्चेतून पुढे जावं हीच आमची इच्छा होती. तुम्ही शेवट तुम्हाला लढवायचंय, कोणाला लढवायचं, पण किमान चर्चा तरी आमच्याबरोबर व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती. पण ती चर्चा दुर्दैवानं आमच्याबरोबर न करता ते नाव घोषित केलेलं आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मी माझ्या लेवलला त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही. शेवटी पवार साहेब, त्यानंतर शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, हे सर्व मोठे नेते एकत्रित बसून योग्य असा निर्णय पुढच्या काही वेळामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल. चर्चा कोणी करायची हे वरिष्ठ पातळीवरती ठरलं जातं. त्याच्यामुळे त्या पातळीवरती चर्चा झाली नाही झाली याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही किंवा आम्ही सांगू शकत नाही. परंतु एवढं नक्की की महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून अंबादास दानवे असतील. या बाबतीत काही कम्युनिकेशन गॅप असेल तर त्या बाबतीत त्याच्या योग्य ती काळजी हे वरिष्ठ नेते घेतील. या सगळ्या मुद्द्यावर राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी ठाकरे गटाच्या निर्णयाचं काय विश्लेषण केलंय बघूयात. खरं म्हणजे सर्व पक्षांनी उद्धव ठाकरेंना आग्रह धरला की तुम्हीच आता उमेदवार व्हा, तुम्हीच विधानसभेमध्ये गेलं पाहिजे, तुमचा अनुभव हाच या खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये कामाला येईल. परंतु या सगळ्यांच्या आग्रहाचा फारसा विचार न करता त्यांनी मूळची शिवसेनेची जी संरचना आहे या संरचनेला महत्त्व दिलं. शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी कधीही सत्तेचा स्वीकार केला नाही आणि सत्तेचा स्वीकार न करता सत्तेपासून दूर राहिले तरी सुद्धा ठाकरेंचा वरचष्मा हा त्या पक्षावर, त्या गटावर, त्या सगळ्यावर राहायचा. परंतु मधल्या निवडणुकीमध्ये झालं असं की 2019 निवडणुकीमध्ये भाजपपासून वेगळे पडल्यानंतर त्यांना असा आग्रह करण्यात आला की आपणच मुख्यमंत्री व्हा, आणि ते त्या आग्रहाला भरीस पडले म्हणा किंवा त्यांना ते पद पाहिजे होतं म्हणा. आता काय झालं माहिती नाही, परंतु त्यामुळं एक जी परंपरा होती ठाकरे कुटुंबाची ही जरा खंडित झाली. आणि आता परत एकदा मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला की ठाकरे कुटुंबातल्या माणसापेक्षा देखील त्या पक्षाचा कार्यकर्ता महत्वाचा आहे. आणि तो निवडताना सुद्धा त्यांनी विचार काय केला तर मराठवाडा जिथे शिवसेनेचा पाया रचला गेला, मुंबईच्या बाहेर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पक्षवाढ झाली शिवसेनेची 1988 ते 90 या काळामध्ये, त्या काळामध्ये देखील मराठवाड्याने त्याला मोठी साथ दिली.
त्यामुळं मराठवाड्यातल्या संभाजीनगरचं जे नेतृत्व आहे अंबादास दानवे यांचं, त्या नेतृत्वाकडे त्यांनी हे केलं आणि आता त्यांनी हे दाखवून दिलं की मला पक्षापेक्षा माझा कार्यकर्ता महत्वाचा आहे.